जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की तुमचे येणाऱ्या 2025मध्ये हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट असेल. तर लक्ष द्या. तर पहिला प्रश्न आहे, भारताच्या पहिले महिला मुख्यमंत्री कोण होते? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, सुचेता कृपलानी हे भारताचे पहिले मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न, घुमर हा लोकप्रिय लोकनृत्य भारताच्या कोणत्या राज्याचे आहे? तर हे राजस्थान या राज्याचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्ताचे नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, पंतप्रधान. पुढचा प्रश्न, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात सेंट्रल शुगर केन रिसर्च स्टेशन, मध्ये स्थित आहे. कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र या राज्यात सेंट्रल शुगर केन रिसर्च स्टेशन आहे. पुढचा प्रश्न, बुलढाणा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रांतात आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, विदर्भ या जिल्ह्यात बुलढाणा येतो. पुढचा प्रश्न, खालील शब्दाचा समासचा प्रकार ओळखा. लाल भडक, तर याचा कोणता समास असेल? तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक डी, कर्मधारय समास. पुढचा प्रश्न, हिरा हे डॅशचे एलोट्रॉपिक रूप आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, कार्बनचे एलोट्रॉपिक नाव आहे. पुढचा प्रश्न, फाइंड द मीनिंग ऑफ द वर्ड निंबल, याचा अर्थ काय होतो? तर निंबलचा अर्थ काय आहे? चतुर. तर याच्यासाठी याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, अलर्ट. पुढचा प्रश्न, रवींद्र हा शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर काय होईल याचा? रवी प्लस रवी अधिक इंद्र, रवींद्र. याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात एकूण डॅश व्याघ्र प्रकल्प आहे. किती आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6. महाराष्ट्र राज्यात 6 व्याघ्र प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न, परोपकार या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. तर काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ए, पर अधिक उपकार, परोपकार. पुढचा प्रश्न, अचंब या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ए, आश्चर्य. पुढचा प्रश्न, पिक द राईट अँटोनिम फॉर द वर्ड. इरोडाइट, कोणता? इरोडाइट याचा अर्थ काय आहे? अभ्यासू. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, इग्नोरंट. यालाच काही ना शिकलेला, अज्ञानी यालाच म्हणतात काही ना शिकलेला. पुढचा प्रश्न, आहो रूप आहो ध्वनी या म्हणीतून काय व्यक्त होते? काय व्यक्त होतं यातून? खोटी स्तुती. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? खूप सोपा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहीत असायला पाहिजे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक सी, 36 जिल्हे. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.